देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरु गंगा की जय. श्रीपाद रामदास महाराज की जय. दादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेट आहे ती सकळ तीर्थे काळी देती फळ तुका म्हणे पेट भूमीवरी हे वैकुंठ महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत तिष्ठान्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणामूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरी महात्म्य सांगतात या अभंगातून. क्षेत्राचा महिमा पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे ते उभा उभी भेटे. म्हणजे पंढरीचं जे क्षेत्र आहे त्याला उपमा देता येत नाही इतकं श्रेष्ठ आहे. वैकुंठ पंढरी म्हटलंय ना. आणि पंढरपूरचं सगळ्यात मोठं महात्म्य म्हणजे देवाचं प्रत्यक्ष दर्शन होते हात लावून. बाकीच्या ठिकाणी कुठंच नाही, कुठं लांबूनच. असं 5, 10, 20 फुटावरून दर्शन येते महाकालला. आता नवीन तर भलत मोठं केलंय, लांबून पाहायचं, हात जोडायचे निघायचे. कुठं जा, अयोध्येला जा, तर इकडे नाही गेलो आपण वृंदावन भागात, पण तिकडे बी नाहीच असं. हात लावून स्पर्श करून दर्शन कुठंच नाही देवाला. लय त्यांची सवय नावळे फार अवघड असतंय. दुसरी गोष्ट अशी का आषाढीचा संत मेळा इतका गजर कुठं पाहायला भेटत नाही. गर्दी भरपूर असते पण भजन नाही ना. गर्दी तर समजा असं ना आषाढीपेक्षा एक कुठं कुंभ मेळ्याला मग गर्दी असते ना, पण असं भजन नाही ना. आई संत जन आई हरिदास. हॅलो, आईसा नाम घोष सांगा कुठे. सांगा असा नाम घोष कुठे आहे. ऐशे भीमा की ऐशे संत जन जे तो महिमा फार श्रेष्ठ. आता जगद्गुरु तुकोबरायांचं कसं आहे, त्यांचं तर ते आता उपास्याचे विठ्ठल कुळीचे दैवत पंढरी पुण्यभूमी. आता ती काय ते माहेरच आहे ना. त्याचं वर्णन करायचं म्हणलं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याला उपमा नाही, काही गोष्टीला उपमा नसती. राम
रामाचं आणि रावणाचं युद्ध कसं झालं याला उपमा द्यायची ठरली तर कोणाची द्यावं लागल? त्यांचीच. राम रावणाचं युद्ध कोणत्या युद्धासारखं झालं असं जर उपमा द्यायची समजा, उपमा द्यावं लागते काही गोष्टींना. हा. मग कोणाची उपमा द्यावं लागल? राम रावणाचं युद्ध तसं युद्ध झालं त्यांची सारखं युद्ध त्यांचंच झालं. त्याला उपमा नाही. पंढरीचं क्षेत्र असं आहे, उपमा देता येत नाही असं इतकं श्रेष्ठ आहे. कारण यासारखे त्रैलोक्य दुसरे ठिकाण नाही. येथे देवलोक त्या क्षणीच भेटतो. काय असतं, संतांनी देव प्रगट केलाय तो. आता आपण आता गेलो तर आपल्याला मूर्ती दिसणार आहे ना तिथं. पण संतांनी त्या भावाच्या जोरावर त्याच्यातून प्रगट केलाय नामदेवरायांनी देव. त्यांच्याकरता प्रगट झाला ना तो. जर नाही जेवला तर डोकं फोडीन म्हणले मी. आणि त्याच म्हणणं काय असं उदारीचं होतं काय? नाही. आता रोज बाबा ज्या नैवेद्य दाखवते जेव घालते रोज जेवत असताना देव, हा त्याचा भाव कसा आहे? आणि तू लवकर जेव, मला भूक लागली, कारण तू जेवल्याशिवाय मला जेवण देत नाही आई. तू लवकर जेव बाबा. त्याचा भाव शुद्ध आहे ना हो. आता काय असतं, परमार्थ असा का भावाचा असतो. लोक अंधश्रद्धा म्हणतात त्याला. ते अंधश्रद्धा नाहीये. ते लहानपणी पोरं इथं तळ्यावर गणपती बुडायला जायचे नाही, ते म्हणायचे मग आता गणपती पाण्यात गेला आता कसं झालं असं त्याला. म्हणजे त्यांचा भाव कसा आहे, माती म्हणून मूर्ती म्हणून नाही ना त्यांचा भाव. प्रत्यक्ष गणपतीच पाण्यात टाकला म्हणले तुम्ही. लहानपणचा भाव असा इतका शुद्ध असतो, इतका का त्यांच्या डोक्यात संशयच नाही काही. शेवटी पांडुरंगाला प्रगट व्हावं लागलं ना. असं आहे, म्हणजे भगवान परमात्मा भावाच्या जोरावर प्रगट होत असतो. कुठं प्रगट होतो तो? पण तिथं सगळ्या संतांनी प्रगटच केला तो. म्हणून आणि तिथं प्रत्यक्ष ब्रह्म आलेलंच आहे. त्यांनी म्हणलं नाही घडविला, नाही बैसविला, पुंडलिकाला आला भेटावया. तो काय असं घडवलेला नाही ना प्रत्यक्ष पांडुरंग. शेवटी जास्त भाव असतो नाही का, परमात्मा भावाचा विषय. म्हणून यासारखे त्रैलोक्य दुसरे ठिकाण नाही. ते देव त्या क्षणीच भेटतो. आता सगळे संत चरित्र जर वाचले, गणपती बाबांचे सगळे पांडुरंगाच्या भक्ताचेच चरित्र आहे जवळजवळ 60% 70%. प्रत्येकाला भगवान परमात्मा प्रगट रूपात दर्शन झालेलं, ते काम करू लागलेलं ते ना. त्याच्यामुळं महाराज म्हणला तो त्या क्षणी भेटतो. बाकीचे सर्व तीर्थ कालांतरी फळ देणारे आहेत. म्हणजे बाकीच्या ठिकाणी फल आहे पण ते नंतर महाराज म्हणतात. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला. आणि चंद्रभागा काही ठिकाणी तीर्थ आहे तर क्षेत्र नाही, क्षेत्र आहे तर तीर्थ नाही. आता काही ठिकाणी आपण जातो, भले मंदिर असतात भारी भारी एकदम, पण तिथं काय अशी चंद्रभागा नसती, गंगा नसती. काही ठिकाणी गंगा असते पण तिथं मग हे नसतं, देव नसतो. तिथं चंद्रभागा आहे, पांडुरंग आहे, पुंडलिक राय आहे. म्हणून ती महात्म्य लईच श्रेष्ठ आहे ना. हे पंढरीचं महात्म्य फार श्रेष्ठ आहे. काय आता त्याचं वर्णन आपण करू शकतो. पंढरीच्या श्रेष्ठत्वाला दुसरी उपमा देता येत नाही, कारण ह्यासारखे त्रैलोक्य दुसरे ठिकाण नाही.
येथे देव त्या क्षणीच भेटतो, बाकीची सर्व तीर्थ कालांतराने फळ देणारे आहे. हे तर लगेच फल आहे. त्या क्षणी देव भेटतो म्हणजे देव भेटणे हेच फल आहे ना. उधार नाही ना. पंढरीला उधारी नाही. नगद नारायण. नारायण गाजला आहे नगद नारायण. उधारीचा विषय नाही. तात्पर्य तुकाराम महाराज म्हणतात ही पंढरी पेठ पृथ्वीवर साक्षात वैकुंठच आहे. त्यांनी म्हणलं तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. हे कीर्तन हे भजन हा आनंद वारीचा वैकुंठात नाही ना. वैकुंठ श्रेष्ठ असन पण असं ऐसा नामघोष असं कीर्तन असं भजन असे वारकरी नाचतात म्हणून तर तो कुर्मदास तो तर मग काय तो काही इथलाय काय ती सगळी स्वर्गातली मंडळी आहे. त्यांनी पाहिलं आता काय वारकऱ्याचा आनंद आहे नाही का. काय होय होय वारकरी जाय जाय रे पंढरी. त्याचं वर्णन नाही करता येत. पायी नामधारकांबरोबर जाणं त्या आनंदाला काही वै खरी वाणीचं काम नाही ते. प्रत्यक्ष जाऊनच तो आनंद घ्यावा लागतो. त्याच वेळेस तो आनंद आहे सगळंच दिव्यच येते. तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा न्यामज तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा. त्यातली त्या संतांबरोबर गेल्यावर कसं जाण्याचा संतांबरोबर जाण्यात लय फरक आहे ना. पंढरीचं महात्म्य जगद्गुरु तुकोबाराज सांगतात पंढरीचा महिमा देता अनेक उपमाईचा ठाव नाही कुठे देऊ भाऊ बी भेटे. आहे ती सकळ तीर्थे काळे दिती फळ तुका म्हणे पेट भूमीवरी हे वैकुंठ. जगद्गुरु तुकोबाराज म्हणतात ही पंढरी पेठ म्हणजे आपलं पृथ्वीवरच साक्षात वैकुंठ आहे ना. आता वैकुंठाला जाऊ आपण पण मग शरीर ठेवल्यावर जाऊ. अगोदर तर काही जाता येणार नाही ना आपल्याला. गेल्यावर येत नाही परत. शरीर सोडूनच वैकुंठाला जावं लागतंय ना स्वरूपाना. पण येत असतानाच वैकुंठ पंढरी आहे ना. तो आनंद. वैकुंठ शब्दाचा अर्थ त्या रेंज मध्ये गेल्यानंतर जो आनंद आहे ना रेंज मध्ये गेल्यावर तोच आनंद इथे आहे पंढरपूरला. वारकरी होऊन जर केलं त्याच्यात रमलं पाहिजे. मात्र थोडं काळ बदलला जरा. पूर्वीचा काळ कसा देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदन राहिला. पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हते, सुविधा नव्हत्या. त्याच्यामुळे एकदा घरातून पाऊल ठेवलं का घराला विसरूनच जायचं. आनंदामध्ये जसे सुखवर आहे पूर्ण विसरूनच गेले ना. म्हणजे इतकं जर त्या भजनात सगळ्याला विसरलं तर मग काय तो वैकुंठीचा आनंद नाही मग कोणता आहे हो. म्हणून ती स्वर्गातली मंडळी इच्छा करतात, वैकुंठातली मंडळी इच्छा करतात. आणि मग आता आपण वैकुंठातच आहोत ना. पंढरपूरला गेल्यानंतर 15 दिवस वैकुंठात आहे पण तोच आनंद टिकला तर वैकुंठातच आहे मग आता बी. ती महत्वाची गोष्ट आहे.
आतला आनंद येतो, प्रगट होत असतो. पंढरीच्या श्रेष्ठत्वाला दुसरी उपमा देता येत नाही, कारण यासारखे त्रैलोक्यात दुसरे ठिकाण नाही. येथे देव त्या क्षणीच भेटतो. आता आपण कधी मध्ये जातो, काही काही लोक रोज दर्शन करते तरी पुन्हा जावंच वाटतं. पुन्हा जावंच वाटतं. उभे राहत्यात, किती तास उभे राहत्यात. दर्शन झालं का समाधान वाटत. दर्शन झाले का चेहऱ्यावरचा आनंद पाहिजे. पण दिवस दिवस उभं राहतं, कोण रात्र रात्र उभं राहते. काही व्यवस्था नाही, काय काय. फार मोठी तपश्चर्या, पण दर्शन झालं तर त्याला विचारायचं झाले समाधान, नाही का. भगवंताचं दर्शन झालं का समाधान होतं, भाव असतो. म्हणून श्रेष्ठ येते. ज्या ज्या तीर्थास पंढरीच्या श्रेष्ठत्वाला दुसरी उपमा देत येत नाही, कारण यासारखे आता यावर्षी ज्यांना जाता नाही आलं वारीमध्ये, त्यांची काय अवकाळ झाली त्यांना विचारा ना. फक्त शरीर नाही तर होती, नसतं उचलूनच टाकीत होता ना. मग असं नसतं उचलून टाकीत होत. काय फार अवघड असत ते. काही गोष्टी वैखरीचा विषय नाही तो, आणि काही ना बळ काढून द्यावं लागत. पंढरीच्या श्रेष्ठत्वाला दुसरी उपमा देता येत नाही, कारण यासारखे त्रैलोक्यात दुसरे ठिकाण नाही. येथे देव त्या क्षणी भेटतो, त्या सत्क्षणी भेटतो. बाकीचे सर्व तीर्थ कालांतरी फळ देणारे आहे. तुकाराम महाराज म्हणतात की पंढरी पेठ पृथ्वीवर साक्षात वैकुंठच आहे. तेच तुकाराम महाराजाचा पुढच्या अभंगात खंडन करते. तीर्थाचं अवघडच काम आहे महाराजांचं. ते म्हणले, तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सचिनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग, तीर्थी भाव फळे येथे अनाडती. तुका म्हणे पाप केले गेल्या कळे ता, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. आता पहिल्या अभंगात लई तीर्थाचं वर्णन केलं. आता म्हणतात, ज्या ज्या तीर्थात जावे तेथे तीर्थ म्हणजे पाणी, देव म्हणजे धोंडा. याचा भाव वेगळा आहे महाराजांचा. आपण भाव आपल्याला कळाला तर अभंग कळन ना. ज्याचा तीर्थावर भाव नाही, प्रेम नाही, मग आता त्याला ते पाणी काय नाही, हे काय पाणी काय. आता कधी कधी तर फार असं पाणी असतं का, उगाच थोडं पाणी असतं, भाव असतो, तेच आपण तीर्थ म्हणून घेतो ना. तिथले लोक घेतील का पंढरपूर मध्ये राहणारे, बांगड्यात एसी मध्ये राहणारे लोक नाही घेऊ शकत. त्यांच्याकरता पाणी घे ना ते. तीर्थ आहे का. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात नाही का, ते म्हणले गंगा शुद्ध करते, गंगा पाप घालवते, पण विश्वास पाहिजे ना. याचा विश्वास, ते म्हणजे असं कसं होईल म्हणले, पाहिजे की म्हणले तुम्हाला परीक्षा. महाराजांनी असं सोंग केलं, कपडे बिपडे असे घातले जसे ते लोक असतात ना ते पंढरपूरला, फटके फाटके तेवढी कपडे, आणि असं रूप धरलं का मला असं असं कुष्ठ रोग झाले म्हणले. आणि लोक यायचे, गंगे स्नान करायचे, आणि मग महाराज म्हणले गंगा पाप घाली होती ना, जो मला कडकडून आलिंगन दिन म्हणले तर माझा रोग जाईन म्हणले. पण माझा जाईन, पण ज्यानं आलिंगन दिलं त्याला होईन ना म्हणले. असं तिथं किती काही लोक यायचे, बाकीचे म्हणे असं कुठं राहतं का म्हणले, पहा मग. आणि मग लोक यायचे, पण असं सांगितल्यावर मग कुठं थांबायचं. मग आता शेवटी निष्ठेचाच भाग आला ना.
गंगा कसं पाप घालवती, पण आपला भाव पाहिजे ना. तर म्हणले वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा. आणि मग लोक महाराज सांगायचे तुम्ही गंगे स्नान केलं मग आता तुमचं पाप गेलं ना. तुम्हाला जर वाटत असेल तर माझ्यावाला हे जावा तर मला फक्त आलिंगन द्या, माझा रोग नाही जाईन म्हणले. मला होईल. लोक लगेच पसरवायचे तू थांबत कोण. आणि मग थोड्या वेळाने एक शेतकरी आला तिथं, धपा 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 आला. पाहिलं त्यानं ते स्नान करून आला गंगेतून, त्याचा भावलय शुद्ध. इतका भाव का गंगा पापच घालवती. तो म्हणले काय एवढी गर्दी कायची. महाराजांकडे सांगितलं असं असं आहे, पण माझा मी बरा होईन पण ती तुला होईन म्हणले. चालेल म्हणले. मी आता पाप रहित झालोय, मी आता गंगेत स्नान करून आलो. त्यानं आलिंगन दिलं आणि महाराज एकदम व्यवस्थित झाले. त्याचं शरीर हे झालं, पण तो पुन्हा गंगेत गेला स्नान करून आला, तोही चांगला झाला. त्याचा किती विश्वास आहे मग. आणि ज्याचा विश्वास नाही त्याच्याकरता काय मग ती पाणीच आहे ना. आणि देव नाही तर धोंडा ते म्हणते, धोंडा म्हणजे दगड. पाषाण देव पाषाण पायरी महाराजांचा अभंग आहे. एकावरी पूजा करीन एकावरी पाय ठेवी. त्याच्यावर संस्कार झाले, त्याचे प्रगट झालंय ना. तात्पर्य महाराजांना तीर्थाला नाही नाव ठेवायचं. ज्याचा तीर्थावर श्रद्धा नाही, ज्याचा भाव नाही, त्याच्याकरता पाणीच आहे ना. मग ते मानो तो गंगा माहू ना मानो तो बैता पाणी. काय श्रद्धेचा विषय. परमार्थ म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम. पाया आहे श्रद्धामध्ये, भाव आहे. तरी त्याला कोणी अंधश्रद्धा म्हणत असेल, पण ती नाही, डोळ श्रद्धा आहे ती. जसा भाव तसा देव आहे. मग ज्याचा भाव नाही त्याला काहीच नाही, आणि ज्याचा भाव आहे त्याच्याकरता पांडुरंग उभाच आहे. तीर्थ आहेचे जशी तशी नाही का. सगळी तीर्थ मात्यानाला तिथे येतात म्हणले पंढरपूरला सगळी. अवघीच पापी गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखली. चंद्रभागा डोळा देखलिया. सगळे पाप जाते नुसते पाहिलं जरी. श्रद्धा आहे ना. श्रद्धा आहे, भावी. जर नसला तीर्थी धोंडा पाणी, मग जायचं आपलं मजा मारून यायचं फक्त, बाकी काय नाही. मजा मारून यायचं फक्त आपलं. देव रोकडा सज्जनी. आणि मग जो सज्जन आहे त्याच्यामध्ये देव तर आहेच आहे. सज्जन म्हणजे संत. चालता बोलता देव आहेच ना तो. त्याची श्रद्धा नाही त्याच्याकरता येतो. देव रोकडा सज्जनी. ज्या ज्या तीर्थात जावे ते तीर्थ म्हणजे पाणी. देव म्हणजे धोंडा. आता खरोखर देव जर पाहिजे असेल तर तो सज्जनाच्या ठिकाणी आहे. सज्जन कसाही आहे पण सज्जन आहे. कसाही आहे पण सज्जन आहे. सज्जन मना सज्जना भक्ती पंथे. सज्जनाच्या अंतःकरणात तो चालता बोलता तिथं काही संशय घ्यायचं काम नाही ना. चालती तीर्थ आहे, चालतं बोलतं तीर्थ आहे. तिथं काय सज्जन म्हणजे संत. म्हणून एवढ्या करता संताची संगती जर प्राप्त झाली. आता इथं सांगायचं आहे सत्संगाचा महिमा. मागच्या अभंगात सांगायचा होता तीर्थाचा महिमा. मग ज्याचा महिमा सांगावा लागतो ना ते प्रधान घ्यावं लागतं. आता हे पुराण आहे ना.
किती पुराण आहे? 18. प्रत्येक पुराणामध्ये जी ती देवता प्रधान घ्यावा लागते. हा गणेश पुराण असलं तिथं गणेशच प्रधान घ्यावा लागतो सर्वश्रेष्ठ. हा देवी पुराण भागवत असलं तिथं देवी प्रधान असतं. हा भागवत पुराणामध्ये ते कृष्णच घ्यावा लागत. हा विष्णू पुराण असन, गरुड पुराण असन, आणि प्रत्येक जे पुराण आहे ना त्या पुराणाचं तसंच ज्या क्षेत्राचं वर्णन करायचंय ते प्रधान घ्यावं लागतं. हा तर मागच्या अभंगामध्ये तीर्थाचं महात्म्य वर्णन करायचं होतं, मग ते प्रधान घेत. आता एक महिमा सांगायचा सत्संगतीचा, हा इथं काही तीर्थ कमी नाही असं, पण प्रधान मग सत्संगती घ्यावा लागते, सज्जनाची संगती घ्यावा लागते. एवढ्या करता संताची संगती जर प्राप्त झाली तर ते तिथे अर्पण करणे हे उत्तम आहे. आता बरं काय म्हणलंय, मिळाली या संत संग समर्पिता भले अंग. एवढ्या करता संतांची संगती जर प्राप्त झाली तर ते देह अर्पण करणे हे उत्तम आहे. अर्पण करायचं म्हणजे तनु मनु जीवे चरणाशी लागावे. तनु आलीच ना मग शरीर. हा तनु म्हणजे शरीराना, मनाना, जीवे, तनु मनु जीवे चरणी अगर्वता करावी, म्हणजे सगळं अर्पण करायचं. अर्पण म्हणलंय ना, ते देह अर्पण करणे हेच उत्तम आहे. म्हणजे सगळं सर्व भावांना जर शरण गेलो आपण तरच कृपा होती, अन्यथा नाही. तसं नाही. पूर्ण शरणागती जोपर्यंत मनाना होत नाही ना, तनु मनो जीवे चरणाशी लागावी, म्हणजे देह अर्पण कर केला संतांना. कायेन वाचा मनसेंद्रिया, लोटांगण घालताना म्हणतो ना आपण, तसं सगळ्यानं कायेनं मनानं वाचेनं सगळं भगवंताला अर्पण करायचं. नाहीतरी माळ घातली म्हणजे काय तुळशी पत्रच ठेवलंय ना त्याच्यावर. म्हणून तर ते देह अर्पण करणे हेच उत्तम आहे. का? तीर्थामध्ये स्नान केल्यास ताप दूर होतात, आणि तिथे भाव पाहिजे. हा भाविक असला तर त्याला कळ नाही ना. पण संताच्या ठिकाणी कसाही असू द्या, संत हे चालतं बोलतं तीर्थच आहे ना मग. दुराचारी विषय. संत हे ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया तिने सांडियेली माया. म्हणजे ही चालती बोलती ज्ञान गंगा आहे ना संत, म्हणजे जे ज्ञान गंगे न्हाले पुढं काय. ज्ञानेश्वरी उघडायला कोण सोडली नाही. ज्ञान गंगेमध्ये एकदा स्नान झालं का तो शुद्ध झाला ना. तिथं कसा असला तरी मग का दुराचारी विषय असला. नाम गंगा ही ज्ञान गंगा. तात्पर्य, पण तिथं काय करावं लागतं एवढ्या करता, संतांच्या संगती जर झालीच आपल्याला संतांची संगती प्राप्त, तर तिथं काय करावं लागतं. गोंदवलेकर महाराजांना
ते रामकृष्ण त्याला भेटले ना, हा त्यांनी सांगितलं होतं आता तुझं काम तुकामाईकडे जाय म्हणले, तू तुझे गुरु तुकामाई म्हणले. महाराजांना असं वाटलं आपण वर्षभर फिरलो आतापर्यंत, आयुष्य सद्गुरूच्या शोधात गेलो ना, आज आपल्याला पत्ता भेटला, फार आनंद झाला. त्यांनी सांगितलंय तुझं सगळं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करून टाक. तुझं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करून टाक. त्यांनी केलंच ना मग, त्यांनी ते केलंच ना. कमाईचं मोठमोठ्यानं तिकडून ओरडत चालले होते, हरामखोर म्हणले, दरोडेखोर आला म्हणले, पुनच करतो म्हणले तो आता. आता मध्ये उसाचा असा टिपून आदर्श होत म्हणले, शिव्या देत चालले होते ना. खुनच करतो म्हणले, तो जीवच घेतो म्हणले. आता महाराज गेले आणि सगळं अर्पण करून टाकलं, जीव द्यायला चालू म्हणते. ते साधूला अर्पण करावं लागतं नाही का. आणि मग दिलं ऊस शेकून, उठवलं, मग दिलं आलिंगन. अलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. अरे बाळा म्हणले, 2-3 महिन्यापासून मी सारखी वाट पाहत होतो, म्हणजे आज येतो उद्या नाही. म्हणजे संतांच्या चरणी देह अर्पण करावं लागतो म्हणले. एवढ्या करता संतांची संगती जर प्राप्त झाली तर ते देह अर्पण करणे हेच उत्तम आहे. तीर्थामध्ये स्नान केले असता पाप ताप दूर होतात, पण तिथे भाव पाहिजे नाही का. भाव असला तर देव, भावी विन देव न कळी निसंदेह. तीर्थामध्ये शक्ती आहे, काही पाप जातात, काही लईच डेंजर असले ते जातही नाही. मग वज्रलेप म्हणतात त्याला, वज्रलेप. काही पाप असे असतात ती ह्या याच्यात नाही, ती ज्ञानगंगेमध्ये जातात. एवढ्या करता संतांची संगती जर प्राप्त झाली तर ते देह अर्पण करणे हे उत्तम आहे. तीर्थामध्ये स्नान केले असता पाप जाप दूर होतात, पण ते भाव पाहिजे. अभाविक असेल तर फळ मिळत नाही. एकदम बरोबर आहे ना. जिथं भाव नाही त्याला फल कसं काय प्राप्त होईल. भावाशिवाय नाही. परमार्थामध्ये भाव हा फार प्रधान आहे, त्याला ते फळ नाही मिळत. मग त्याची येरधार होती, फुकाट त्याच्यावाला काय होत तो. पण तसं संतांच्या ठिकाणी नाही. कसं आहे असं द्या. अडाणी, अभाविक, नास्तिक. आता वाल्या काय लय भाविक म्हणून गेला होता का? नाही. भाविक म्हणून नव्हता गेला तो. अजमेर अशी किती काय उदाहरण आहे. अंगुलीमाल भाविक म्हणून थोडेच गेले होते का हे. नाही, पण ते हिशोबातले होते, पण ते हिशोबातले होते. संतांच्या ठिकाणी तसं नाही ना. कसाही येऊ द्या, कशा गाड्यांनीच करते, तर त्या रेंज मध्ये गेलं पाहिजे ते नाही का. त्यांच्या ठिकाणी गेलं ना, उलट असे गिऱ्हाईक चांगली मग नाही का. म्हणजे पण संतांच्या ठिकाणी अगदी कसाई, अडाणी, अभाविक. अडाण्याची श्रद्धा उलट उत्तम असते, तो काही संशय घेत नाही ना. पलटीच त्याला सांगितलं ना, असं नाम सांगितलं चिंतन कर का, त्यांना तडाखा लावला. निसंशय त्याचं काम होत असतं. अभाविक त्याच सुद्धा काम होत. त्याला काय आता बरीच लागल्यावर लोखंडानं हाणलं परिसरावर तरी त्याचं काय होईल, सोनच होईल. सहज कसं आहे संतांचं. नास्तिक
पहिला घेतला अडाणी, दुसरा घेतला अभाविक, तिसरा घेतलाय नास्तिक. म्हणजे कितीही नास्तिक असू द्या, नाही का? आता त्या अजय माळ्यानं तर शिव्या दिले होते ना त्या संतांना, भिकार ठेव म्हणली. मध्ये मोडला ना तो, जाते म्हणले तू फक्त त्या मुलाचं नाव नारायण ठेव, आम्हाला दुसरं काही लागत नाही म्हणले. तुला जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव, आमचा काय फायदा म्हणले. अरे ते आमच्या देवाचं नाव आहे म्हणले. म्हणजे नास्तिक होता तरी सुद्धा तो काय केला, ठिकाणीवर आणला ना तो अंगुलीमाल. जो भेटन त्याला हेच करीत होता ना, तो खलासच करीत होता. आणि त्याची एक असे बोटाचं तोडायचं आणि त्याची माळ करून गळ्यात घालायचं. वाल्या जसं एक खडा टाकायचा ना, तसा हा करंगळीचा असं तुकडा कापून घ्यायचा ज्याला मारलं त्याचं, आणि त्याची माळ करून त्याचं नावच अंगुलीमाल होतं ना. आणि मग तो ज्या रस्त्याला, त्या रस्त्याने कोणी जातच नव्हता ना. आणि मग अशा रस्त्याला आता तो जवळजवळ वाल्याचाच जोडीदार समजायचा. गौतम बुद्ध त्या रस्त्याने निघाले ना. बाबा म्हणले त्या रस्त्याने जाऊ नका तुम्ही, त्या रस्त्याने जातच नाही म्हणले कोणी. जो गेला तो आतापर्यंत आलाच नाही म्हणले. आता साधू काय आलेच त्याच्या करता ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. आता त्यांच्या ठिकाणी भीती असती का? नाही ना. भीती गेली म्हणून तर संत म्हणतो ना त्यांना आपण. अभयम निर्भय. सगळे लोक म्हणे बाबा या रस्त्याने तुम्ही जाऊ नका. म्हणजे आता या रस्त्याने तर मला जावंच लागेल म्हणे. रस्त्यानं तर जाणारच म्हणले. मग गेले पुढं जंगलात गेल्यानंतर तो झाला तर आडवा. लईच 11-12 लईच तो आता किती याला माहितीच होतं. त्यांनी पाहिल्यानंतर शांत उभे राहील, फक्त त्याच्याकडे पाहतात अमृत दृष्टीनं. तो म्हणे मला पाहिल्यावर लोक घाबरूनच मरतात म्हणले. आणि हा साधू तर एकदम शांत, याच्या काहीच नाही म्हणजे भावच नाही चेहऱ्यावर. शक्तिपात झाला ना अंगुलीमाल. तिथं दंडोत घातला ना त्यांना. हे कसाही असू द्या, पुढं त्याचं कल्याणच केलं ना महात्मीनी. महाराजांना असं सांगायचंय, अडाणी असू द्या. आता जनाबाई अडाणीच होती का काय, पुढं विद्यापीठात गेली होती का संस्थेत गेली होती, अडाणीच. आणि तिचे अभंग आहे. नामदेवरायांच्या ताब्यात सापडली ना. नामयाची जनी कोण तिचा भाव, देवी पंढरीरावती असावी. अडणीच आहे ना. अडणी म्हणजे अडणी नाही. अडणी म्हणजे आपल्या हिशोबातली अडणी नाही, खरी ज्ञानी नाही का. व्यवहारी ज्ञान झालं म्हणजे ज्ञानी होतो असं थोडंच. वास्तवातलं ज्ञान, अध्यात्मातलं ज्ञान ते खरं शान करीत असतं जीवाला नाही का. चला, अडाणी पहिला घेतला अडाणी, दुसरा घेतला अभाविक, नंतर घेतला नास्तिक, नंतर घेतला कुतर्की. कुतर्की झाला म्हणजे संपलं. मग कुतर्की म्हणजे तर्क करणारा, कशावरही संशय घेणारा, काही बी साधूचे दोष पाहणारा, थोडक्यात कशाचे दोष पाहणार. तर्क कुतर्क. तर्काची येते ठीक, गोचर ही किरीटी. जे तर्क करणाराला तो प्राप्त होत नाही. आपण पाहिलं ना उच्चाराचे श्रवण. उच्चार जर बसला श्रवण कस पाहतो, कुच्चीर कुच्चीर म्हणजे शिजत नाही भिजत नाही ना. कुतर्की जरी असला, कुतर्की त्याच्यात दुसरा कोणाच यानं नीट होत नाही तो कुतर्की.
त्याच्या सगळ्या बुद्धीमध्ये जेव्हा बदल करून टाकी ना महात्मा, हम्म. मग काही तिथं तर्कच राहत नाही ना, तर्क करायला त्याच्या ठिकाणी काहीच राहत नाही ना. हम्म. त्याची बुद्धीच सद्बुद्धी, आता संतांचं सामर्थ्य आहे ते. हा. शक्ती फार मोठी आहे संतांची. त्याला सामर्थ्य शक्ती म्हणलंय. हम्म. परीस लोखंडाला सोनं करतो कसं करतो, ती शक्ती आहे ना त्याच्यामध्ये, हा. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ते. तसं संतांमध्ये ती सामर्थ्य शक्ती आहे ना. हा. कसाही असू द्या ना, कसं असू द्या, त्याला नीट करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. फक्त सत्संगतीमध्ये येते. तीर्थ नीट करतय पण त्याला भाव पाहिजे ना. हा. अभाविक त्याला फळ भेटत नाही ना. हा. अभाविकाला कसं काय फळ भेटत. पण हे संत तीर्थ असं आहे ना, यारे यारे लहान हो याती भलते नारी नर कोणी या ना, अट नट यावे न धरुनी जावे. कान पात्रा संतांनी काय तिथं कुळ पाहिलं, काय पाहिलं का नाही ना. ते किती अध्यात्मामध्ये कशी असू द्या, संत त्याचा उद्धारच करतात, कल्याणच करतात. संत कुतर्की असला तरी त्याला ते दुरुस्त करतात. आता फार उखडीवर लावेल गाड्या नीट करते ते, तोच खरा पेटर. चांगल्या गाड्या तर कोणी नीट करीन, त्याला काय सर्व्हिसिंग करायची वाटत नाही. गाडी नीट करायची काय अवघड, पण एकदम बंद पडेल उखडीवर लावून देईल गाडी की सुद्धा नीट करतो तो खरा पेटर नाही का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य निष्पाप झाला हे कशावरून समजायचं. आता वरून तर काही दिसत नाही असं डोक्यावर. बरेच मंडळी बसलेले, मग याच्यामध्ये कोण पापी आहे, कोण पुण्यवान आहे, कोण किती टक्के पुण्य आहे, अजून किती शिल्लक आहे, किती पुण्य आहे, पापी, असं काय मीटर लावेल नाही त्याला. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य निष्पाप झाला हे त्याच्यातील त्रिविध ताप नाहीशी झाल्याने कळत. हे त्रिविध ताप नाहीसे झाल्यावर कळतं, हा निष्पाप झाला. निष्पाप झालं का दुःख नष्ट होत असे. त्याचं फल असं आहे, हे जे आधार बिजार हे सगळं जे दुःख आहे त्रिविध तापामध्येच मोडतं सगळं. मग सगळं दुःख कधी जाईल, सगळं दुःख कारणासहित कधी जाते, त्रिविध ताप नष्ट झाले. झालिया भेटी एक वेळ ताप काय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची आयुष्य बळ नाही अनेकाच्या अंगी. वा जगी सत्यतीर्थ जगी दानव्रत. काय काय उत्तरच भेटलं ना सगळं. आयुष्य बळ नाही अनेकाच्या अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत चरणीचे रज वंदी शिळप. काय आता एका अभंगात सगळं उत्तर सापडत आहे. काय आता बोलायचं काम नाही राहिला. पण झाली या भेटी हरिदासाची म्हणजेच संतांची. जर आपल्याला संत संगती मिळाली, फक्त त्यांना काय आता ते सगळे हे ना, त्यांना देह अर्पण केला पाहिजे ना. त्यांना हाय तसा तो समर्पित झाला पाहिजे. मी हाय तसा तुमच्या चरणाचे अर्पण, मला हाय तसा आता स्वीकार करा, नका पाहू गुण दोष.
काहीच पाहू नका माझ्यावाला, नाही का. हा असा जर असला मग तो अडाणी असू द्या, अभाविक असू द्या, नास्तिक असू द्या, कुचरकी असू द्या, त्याला दुरुस्त करतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य निष्पाप झाला हे त्याच्यातील त्रिविध ताप नाहीशी झाल्याने कळते. हे त्रिविध ताप गेले का दुःख संपलं जीवाचं. हम्म. संसाराचं तादात्म्य सुटलं ना मग. हा दुःखाला कारण आहे तादात्म्य, ते तादात्म्य. ती सुटलं का दुःख संपलं. महाराज म्हणले ना, लागोनी ती पाप पुण्य अंगा. हम्म. आम्ही ब्रह्मरूप झाल्यावर तिथं काय संबंध याचा मला. हा मग काय करते ते आपल्याला सोनच करून टाकेल. आपल्याला काय ब्रह्मरूप होणं, ते काय अग्निरूप होणं म्हणजेच ब्रह्मरूप होणं. हा का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, मग तीच रान कत्रिवी ताप नाही. त्याला स्पर्शच करीत नाही ना मग. म्हणजे संपलं ते. हा असं आहे. लईच सतसंगतीचा महिमा काय सांगावा, नाही का. हा संत संगतीचे काय सांगू तू. पुन्हा पारिके नाही तेथे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी यह लोकी तोची सर्वाभूती सम. देहाचा भ्रम म्हणजे त्रिविध ताप आहे ना, हे नाहीसे झाले का संपलं विषय. मग दुःख जीवनातलं संपलं. म्हणून तीर्थे दोंडा पाणी देव रोकडा. आता महाराजांना याच्यातून महिमा संतांचा सांगायचा आहे. म्हणून मिळालिया संत संग, संत संग मिळणे फार दुर्लभ गोष्ट आहे. सगळ्यात श्रेष्ठ सत्संग आहे. डायरेक्ट देव भेटून देव कळत नाही. डायरेक्ट देव भेटतो नाही असं नाही, पण त्याचं ज्ञान होत नाही. हाच देवी म्हणून कशावरून मग आपण त्यालाच म्हणू तू देवी, याला काय पुरावा. देव आपल्या समोर उभा राहिला, पण तू देवाची याला काय पुरावा. आपल्याला जर त्याचं ज्ञान नसलं, लक्षणं नसली. तुलसीदास महाराजांना सुरुवातीला देवानं दर्शन दिलं नाही का, राजकुमाराच्या वेशामध्ये. कळले का नाही. दुसऱ्यांदा दर्शन झालं परत नाही ना. शेवटी संतांनी सांगितलं देवाचं दर्शन हनुमंतरायना, तेव्हा शांत झाले ना मग. सर्वाभूती पाहि एक वासुदेव. म्हणजे संत संगतीना देवाच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होतं, यथार्थ ज्ञान म्हणतात. यथार्थ नामदेवरायांना तर प्रत्यक्ष दर्शन होतच ना सगुणाचं. पण ज्ञानाकरता मग संतांकडे जावं लागलं ना. भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान, सगळं परिपूर्ण ज्ञान. एखादी व्यक्तीचं आपल्याला पूर्ण ओळख होणं, त्याचं ज्ञान होणं जसं महत्वाचं, तसं देवाच्या सगळ्या निर्गुण स्वरूपाचं, सगुण स्वरूपाचं ज्ञान एकदा झालं का तृप्तता होती ना. म्हणून सत्संगती श्रेष्ठ आहे. मिळाली या संत संग, देवाची कृपा समजायची ती. समर्पिता भले अंग, तीर्थी भाव फळे अनाडते. नामदार कला सर्वात श्रेष्ठ संत संघ आहे. भागवतजीने वाचला असन एकनाथी भागवत. काय ते सत्संगाचा महिमा सांगितला बापरे. नाथ महाराजांनी किती सत्संगतीचा महिमा तोंड भरून वर्णन केलंय. मिळाली या संत संग समर्पिता भले अंग, तीर्थी भाव फळे.
येथे अनाडते वळी तुका म्हणे पाप गेले गेल्या कडे मिळाली संत संग समर्पिता भले अंग कुंडलिकावर धारित श्री ज्ञानदेव तुकाराम